तर आज टीम इंडियाची मुंबईमध्ये विक्ट्री परेड होणार आहे। दुपारी 2 वाजता क्रिकेटपटू मुंबईकडे रवाना होतील। मुंबईमध्ये संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत एनसीपीए ते वानखेडे स्टेडियम अशी ओपन बसमधून विश्वविजेत्या टीम इंडियाची मिरवणूक निघणार आहे। वानखेडे स्टेडियममध्ये 7 ते 7:30च्या एका छोटेखानी कार्यक्रमामध्ये बीसीसीआयने जाहीर केलेल्या 125 कोटी रुपयांचं बक्षीस इथं खेळाडूंना वाटप करण्यात येणार आहे। अमेय राणे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। अमेय, आज दिवसभरामधला मुंबईमधला कार्यक्रम कसा असणार आहे भारतीय संघाचा? अमेयशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करू, परंतु आज दिवसभर दिल्लीमधून मुंबईमध्ये आल्यानंतर एक भरगच्च कार्यक्रम भारतीय संघाचा आहे। ओपन बसमधून त्यांची परेड निघणार आहे। संध्याकाळी जे बीसीसीआयने बक्षीस जाहीर केलेलं आहे त्याचं सुद्धा वाटप करण्यात येणार आहे। वानखेडे स्टेडियमवरती हा सोहळा पार पडणार आहे। त्याआधी एनसीपीए पासून ते नरिमन पॉइंट आणि त्यानंतर वानखेडे स्टेडियम पर्यंत अशी 5 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत 2 तास ही मिरवणूक होणार आहे। भारतीय संघाचं जोरदार स्वागत सुद्धा होणार आहे मुंबईमध्ये। अमेय राणे आपल्या सोबत आहेत। अमेय, आज दिवसभरामध्ये नेमका कसा कार्यक्रम असणार आहे भारतीय संघाचा? अमोल, दिल्लीतला कार्यक्रम आटपल्यानंतर साधारणतः 2 वाजता मुंबईसाठी रवाना होईल आणि मुंबईत त्यांचं विमानतळावर सुद्धा जंगी स्वागत केलं जाईल। 4 वाजण्याच्या सुमारास ती मुंबई विमानतळावर दाखल होईल अशी अपेक्षा आहे। त्यानंतर एका वोल्वो बसमध्ये बसून, ही विशेष बस असेल, त्यातनं बसून ही टीम जी आहे ती बांद्रा सागरी सेतू आणि त्यानंतर कोस्टल रोड मार्गे एनसीपीए पर्यंत दाखल होईल मरीन ड्राईव्हवर, आणि त्यानंतर मरीन ड्राईव्हवर त्यांचं एका आणखीन खास पद्धतीनं स्वागत करण्यात येईल। एक विजय जॅक ही टीम घेईल संपूर्ण मरीन ड्राईव्ह परिसरात, आणि त्यानंतर जो संघ आहे तो वानखेडेमध्ये एका खास सोहळ्यासाठी दाखल होईल। आज वानखेडे स्टेडियमवरती क्रिकेट चाहत्यांना विनामूल्य प्रवेश दिलेला आहे। त्याचबरोबर अनेक सेलिब्रिटी आणि अन्य लोकांना सुद्धा आमंत्रित केले, जिथं एका खास सोहळ्यात बीसीसीआय तर्फे या विश्वविजेत्या टीमचा सत्कार केला जाईल। अमोल, अमेय, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।